नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता पाचवा क्वेश्चन बघणार आहोत। पाचव्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं तिथे काय पहिली इक्वेशन आहे 4m + 6n = 54 आणि दुसरी इक्वेशन काय आहे 3m + 2n = 28। आता इथे ही आहे पहिली इक्वेशन, ही आहे दुसरी इक्वेशन। एक गोष्ट लक्षात घ्या, इथे x च्या जागी काय आलेली आहे या इक्वेशन मध्ये m आलेलं आहे आणि y च्या जागी काय आलेलं आहे n आलेलं आहे। म्हणजे a1 आपल्याला कोण भेटणार आहे इथे 4 आणि b1 आपल्याला कोण भेटणार आहे 6। जो रूल आपण x y व्हेरिएबल असणाऱ्या इक्वेशन साठी वापरत होतो तोच रूल आहे, फक्त इथे a1 कोण आहे तर m सोबतचा, b1 कोण आहे तर n सोबतचा आणि c जो आहे तो कॉन्स्टंट असतो। ओके, चला मग आपण फाइंड आउट करून घेऊयात a1 b1 c1 a2 b2 आणि c2। इथे बघा बाळांनो, a1 किती आहे 4 आहे, b1 किती आहे 6 आहे आणि c1 किती आहे 54 आहे। पुढे a2 किती आहे 3 आहे, b2 किती आहे 2 आहे आणि c2 किती आहे 28 आहे। a1 a2 b1 b2 c1 c2 आपल्याला मिळालं। आता आपल्याला काय करायचं आहे, d चा फॉर्म्युला घ्यायचा आहे। काय असतो d चा फॉर्म्युला a1 a2 b1 b2। ओके, पुढे काय करूयात आपण a1 a2 च्या b1 b2 च्या व्हॅल्यूज पुट अप करून घेऊयात। आता a1 ची व्हॅल्यू काय आहे 4 आहे, a2 ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे, b1 ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे, b2 ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे। पुढे गेलो आपण आता डिटर्मिनंट सॉल्व करायचं आपल्याला, म्हणजे या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे। मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं 4 × 2 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 × 3। आता पुढे बघा 4 2 जा 8 6 3 जा 18। ओके, आता इथून 8 मधून 18 रिमूव्ह होतात का, नाही होत। मग आता आपल्याला 18 मधून 8 रिमूव्ह करायचे। मग 18 मधून 8 रिमूव्ह केले, मोठ्या नंबरचा सिंबल द्यायचा। 18 मधून 8 रिमूव्ह केले किती येतात 10 येतात आणि मोठ्या नंबरचा सिंबल -10। ओके, म्हणजे आपल्याकडे d किती आलं बाळांनो, आपल्याकडे d आलं -10। ओके, आता आपल्याला d भेटलं। आता आपल्याला dx करायचं। dx च्या पण डिटर्मिनंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे। काय आहे dx च्या डिटर्मिनंटचा फॉर्म्युला c1 c2 b1 b2। पुढे आलो, आता आपल्याकडे c1 बघा किती 54 आहे, c2 किती आपल्याकडे 28 आहे, b1 किती आपल्याकडे 6 आहे आणि b2 किती आपल्याकडे 2 आहे। सॉल्व करून घेऊया त्याला। या डिटर्मिनंटला सॉल्व करायचं म्हणजे या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला रिमूव्ह करायचं आहे। ओके, मग बघा आता 54 × 2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन, त्यातून रिमूव्ह काय करायचं या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 × 28। आता हे किती होतात बघा 108 होतात। 54 2 जा 108, हे 48 8 चा कॅरी आले 4, 6 8 जा 48 कॅरी आले 4, 6 2 जा 12 आणि 4 16, 6 2 जा 12 आणि 4 16। ओके, आता इथे परत बघा हा नंबर छोटा आहे, हा मोठा आहे। मग 108 मधून 168 रिमूव्ह होत नाही। मग आता काय करायचं 168 मधून 108 रिमूव्ह करायचे। मग बघा आता 168 मधून 108 रिमूव्ह झाले, किती राहतात 60 राहतात। मोठ्या नंबरचा सिंबल किती आहे काय मायनस आहे। ओके, सो आपल्याला dx पण सॉरी आता इथे dx नाही, आपल्याला इथे m आणि n व्हेरिएबल आहेत की नाही। मग आता आपल्याला dm आणि dn घ्यावं लागणार आहे। जेव्हा x आणि y व्हेरिएबल होते तेव्हा आपण काय फाइंड आउट करत होतो dx आणि dy, पण आता इथे कोण आहे m आणि n आहे म्हणून dm घेतोय आपण। मग dm = किती आलं -60। ओके,
आता पुढे आलो बाळांनो आपण आता dn चा फॉर्म्युला जो की dy चा असतो. ओके, काय dn चा फॉर्म्युला म्हणजे dy चाच फॉर्म्युला काय आहे a1 a2 c1 c2. ओके, पुढे आलो a1 किती आपल्याकडे 4, a2 किती आहे 3, c1 किती आपल्याकडे 54, c2 किती आपल्याकडे 28. आता यांचं परत काय करायचं या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं आपल्याला. ओके, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू 4 × 28 मायनस 54 × 3. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं 8 4 जा 32 कॅरी इथं आले 2 कॅरी आले 3 4 2 जा 8 8 + 3 11 मायनस आता इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे 54 × 3 4 3 जा 12 कॅरी आले 1 4 3 5 जा 15 1 16 162. आता परत बघा हे 112 मधून 162 रिमूव्ह होत नाही. मग आता काय करायचं 162 मधून 112 रिमूव्ह करायचे आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा. आता 162 मधून 112 गेले किती उरतात 50 उरतात. मोठ्या नंबरचा सिम्बॉल काय मायनस. ओके, तर आपल्याकडे dn किती आलं बाळांनो dn -50 आलं. ओके, आता आपल्याकडं dm आलंय dn आलंय त्याच्यानंतर d आलंय. आता आपल्याला काय काढायचंय m आणि n च्या व्हॅल्यूज करायचे. आता फॉर्म्युला आहे तोच जसा की x = dx/d होतं तसं m काय राहणार dm/d आणि y काय होतं dy/d तसंच n काय राहणार dn/d. ओके, मग बघा आता m साठीचा फॉर्म्युला काय m dm/d. मग dm किती आहे dm आहे -60 आणि d किती आहे d आपण फाइंड आउट केले -10. आता हे मायनस मायनस काय होणार प्लस होणार 0 0 कट किती आले तर 6 आले m ची व्हॅल्यू आली 6. आता n चा फॉर्म्युला काय n dn/d. ओके, आता इथे dn ची जी व्हॅल्यू आहे ती पण आपण मिळवली बेटा किती आहे -50 आणि d ची पण व्हॅल्यू आहे किती मिळवली आपण ती -10 मायनस मायनस प्लस 10 5 जा 50. मग n पण आपल्याला मिळालं किती मिळालं 5. मग m आलं 6 n आलं 5. झालं इक्वेशन सॉल्व. कारण कुठलंही इक्वेशन सॉल्व करणं म्हणजे काय असतं त्या इक्वेशन मध्ये आलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. ओके, आणि इथे व्हेरिएबल काय बाळांनो इथे व्हेरिएबल आहे m आणि n. मग आपण m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ओके, आता 6th वाला क्वेश्चन बघायचा आपल्याला. ओके, आता 6th वाला क्वेश्चन मध्ये या दोन इक्वेशन दिलेलं आहे 2x + 3y = 2 आणि x - y/2 = 1/2. आता बघा मी पहिल्या इक्वेशनला तर कन्सिडर केलं की ही इक्वेशन फर्स्ट आहे पण दुसऱ्या इक्वेशन बद्दल मी आणखी काहीच डिसाइड केलं नाही. का बरं एक गोष्ट लक्षात घ्या इथे डिवाइडला हे 2 2 असल्यामुळे आपल्याला पुढे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायला कॅल्क्युलेशनला थोडंसं अवघड जाईल. मग हे डिवाइडचे डिटर्मिनंट जर आपल्याला उडवायचे असतील तर आपल्याला या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 2 ने. ओके, मग या इक्वेशनला जेव्हा आपण 2 ने मल्टिप्लाय करू तेव्हा डिवाइडचे 2 रिमूव्ह होतील. मल्टिप्लाइंग बाय 2 मग 2 इन ब्रॅकेट x - y/2 = 1/2. आता जेव्हा एखाद्या इक्वेशनला एखाद्या नंबरने आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा त्या प्रत्येक इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं जातं बरं का. मग या 2 ने x ला मल्टिप्लाय केलं तर 2x येईल -2 ने y ला मल्टिप्लाय केलं तर 2y/2 येईल. नंतर या या 2 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर 2/2 येईल. मग बघा इकडे आले 2x हे 2 2 कटले इथे राहिले फक्त y ज्याच्यासोबत काही नसतो 1 असतो. इथे पण 2 1 जा 2 1 आले. ही बनली आपली इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन एकदम सिंपल झाली की नाही
आता काढूयात आपण A1 A2 B1 B2 आणि C1 C2 च्या व्हॅल्यूज. आता इक्वेशन दोन्ही सिंपल झालं आहे. जर आपण तसंच जर व्हॅल्यू काढत बसलो असतो तर आपल्याला A2 ची व्हॅल्यू 1 भेटली असती, B2 ची व्हॅल्यू 1/2 भेटली असती, C2 ची व्हॅल्यू 1/2 भेटली असती. म्हणजे उगाच भानगडी वाढत होत्या सॉल्व्ह करायला, आहे की नाही. मग आपण त्याला सोपं करून घेतलं. मग बघा आता पहिली इक्वेशन आपल्याकडे ऑलरेडी सिंपल त्याच्या जनरल फॉर्म मध्ये होती. दुसरी इक्वेशन आपण थोडीशी सिंपल करून घेतली. आता इथून आपण कशा कशाच्या व्हॅल्यू मिळवायच्या, A1 A2 B1 B2 C1 C2. ओके, मग आता A1 B1 C1 A2 B2 C2. आता A1 किती बघा आपल्याकडं, पहिल्या इक्वेशन मधला x सोबतचा नंबर 2, B1 किती पहिल्या इक्वेशन मधला y सोबतचा नंबर 3, C1 किती पहिल्या इक्वेशन मधला कॉन्स्टंट नंबर. त्यानंतर A2 किती आहे पहिल्या इक्वेशन मधला, सॉरी दुसऱ्या इक्वेशन मधला A2, 2 मीन्स सेकंड इक्वेशन, 2 मीन्स सेकंड इक्वेशन, सेकंड इक्वेशन मधला दुसऱ्या इक्वेशन मधला x सोबतचा नंबर. त्यानंतर B2 म्हणजे दुसऱ्या इक्वेशन मधला y सोबतचा नंबर. त्यानंतर C2 म्हणजे दुसऱ्या इक्वेशन मधला कॉन्स्टंट नंबर. ओके, आता बघा आपल्याकडे A1 A2 B1 B2 C1 C2 आलंय. आता आपल्याला काय मिळवायचं आहे, सगळ्यात पहिले D मिळवायचं आहे. D चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, A1 A2 B1 B2. मग A1 ची व्हॅल्यू ठेवून घेऊयात. A1 ची किती व्हॅल्यू 2, A2 ची किती व्हॅल्यू ती पण 2 आहे, B1 ची व्हॅल्यू किती आहे 3, B2 ची व्हॅल्यू किती आहे -1. आता हे डिटर्मिनंट आपल्याला, हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा. म्हणजे या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय झालं पाहिजे, रिमूव्ह झालं पाहिजे, रिमूव्ह करायचं आहे आपल्याला ते. ओके, मग 2 × -1 -3 × 2. ओके, या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस केलं. ओके, मग 2 × 1 = 2, एक सिम्बॉल मायनस येऊन -2. त्यानंतर 3 × 2 = 6. मग पुढे आलो आपण बघा, -2 आणि -6 किती आले, -8 आले. म्हणजेच D किती आलं आपलं -8 आलं. एनी प्रॉब्लेम. आता आपल्याला dx फाइंड आउट करायचं आहे. dx चा फॉर्म्युला काय आहे, C1 C2 B1 B2. मग आपल्याकडे C1 किती आहे बाळांनो, C1 किती आहे आपल्याकडे बघा 2, C2 किती आहे आपल्याकडे 1, B1 किती आहे आपल्याकडे 3, B2 किती आहे आपल्याकडे -1. पुढे क्रॉस मल्टिप्लाय केलं, 2 × 1 2 × 1 आणि या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. मग 2 × -1 -3 × 1. पुढे आलो 2 × 1 = 2, एक सिम्बॉल मायनस येऊन -2 आणि 3 × 1 = 3, एक सिम्बॉल मायनस येऊन -3. सॉरी, हा जो सिम्बॉल आहे हा त्याच्या मल्टिप्लिकेशनला लागून जाईल. किती आले बघा, -2 आणि -3 -5 आले. ओके, काही प्रॉब्लेम इथपर्यंत. आता आपण इकडे वरती काय काढणार आहोत, y साठी आपण वरती y ची व्हॅल्यू काढूयात, dy. dy = काय फॉर्म्युला, A1 A2 C1 C2. आता आपल्याकडे A1 काय बाळांनो 2 आहे आणि A2 पण 2 आहे, A1 पण 2 आहे, A2 पण 2 आहे. त्यानंतर C1 किती बाळांनो आपल्याकडे 2 आणि C2 किती आहे 1 आहे. ओके, मग पुढे यांना सॉल्व्ह केलं आपण. या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं. मग 2 × 1 -2 × 2 2 × 2. मग पुढे आलो 2 × 1 = 2 -2 × 2 = 4. मग बघा आता 2 मधून 4 जात नाही म्हणून 4 मधून 2 काढायचे आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा. 4 मधून 2 काढले किती राहतात, 2 राहतात. मोठा नंबर सिम्बॉल -2. म्हणजे dy जे मिळालं आपल्याला माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो ते किती मिळालं, -2 मिळालं. ओके.
आता बघा आपल्याकडे dx चा फॉर्म्युला आहे, dx इज इक्वल टू x चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, x इज इक्वल टू dx अपॉन d. ओके, आता dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा बरं, किती आली आहे dx ची व्हॅल्यू, हे इथे आलेली आहे dx ची व्हॅल्यू, dx इज इक्वल टू -5. किती आलेली आहे dx ची व्हॅल्यू, -5 आलेली आहे, -5 अपॉन d ची व्हॅल्यू किती आलेली बाळांनो, d ची व्हॅल्यू किती आलेली -8. मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार. x ची व्हॅल्यू काय आली 5/8. आता y ची व्हॅल्यू काढायची, ती काय येईल dy अपॉन d येईल. आता dy किती बाळांनो इथे -2 आहे, किती dy -2 अपॉन d किती आलेलं आहे बाळांनो इथे d, कुठे आहे d, हे -8, हे -8 आहे, मायनस मायनस प्लस होणार, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 1/4 आलं. मग x ची व्हॅल्यू आली 5/8 अँड y ची व्हॅल्यू आली 1/4. झालं सॉल्व. कुठलंही इक्वेशन सॉल्व करणं म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळवणं. मिळवली आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू. ओके.